नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. राज्यासह देशातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्या बुलेटिनमधून घ्यायचा आहे. त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली. 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का, यावर सगळ्यांचंच लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आता मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार. महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित. प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांची भूमिका होणार अधिक प्रभावी. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक. चाकण तसंच नाशिकच्या खड्ड्यांविषयी चर्चा होणार. गणेशोत्सवाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता. मुंढे पॅटर्नला झटका. पुण्यातील डेअरी प्रकरणी एफडीएला हायकोर्टाचा दणका. पुण्यातील गुरु नानक डेअरी अँड स्वीट्सचा परवाना निलंबित करण्याच्या एफडीएच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी. लिपिक परीक्षेबाबत महाधिवक्त्यांशी आमदार रोहित पवारांची चर्चा. 4 ते 5 दिवसात विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेतला जाणार. चर्चेनंतर रोहित पवारांचा विश्वास. पुण्यात खड्ड्यानं घेतला 11 वर्षीय मुलाचा बळी. हिंजवडी महाळुंगे रस्त्यावर खड्ड्यामुळे दुचाकी घसरली. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. पहिली बातमी आहे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण खातं कोणाला मिळणार, याकडे आता लक्ष लागलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का, अशा चर्चा देखील सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत संपूर्ण देशात चर्चा आहे. अशातच आता या विस्ताराची तारीख समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण खात्याची जबाबदारी कोणत्या नेत्याला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का, या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तरही 21 ऑगस्टला मिळणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 2024 साली मोदी सरकारचा शपथविधी झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा एकदाही विस्तार झालेला नाहीये. त्यामुळे मोदी सरकारच्या या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्ताराकडे देशाचं लक्ष लागलंय. या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कुणाला संधी मिळणार, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित केल्याची माहिती समोर आली आहे. या नियमानुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्यानं घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करून तो निर्णय बदलू शकणार आहेत. मात्र निर्णय बदलताना मुख्यमंत्र्यांना त्याची लेखी नोंद करावी लागणार आहे. तसंच मुख्यमंत्री कोणत्याही विभागाची कागदपत्र मागवू शकतात आणि संबंधित मंत्री तसंच विभागाच्या सचिवांना ती सादर करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांची भूमिका आता अधिक प्रभावी होणार आहे. कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री फडणवीस बदलू शकणार आहेत. एकनाथ शिंदेंनी बोलावली आहे आरोग्य विभागाची बैठक आणि ही बैठक तातडीने बोलावण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर दुपारी मंत्रालयातील समिती कक्षात ही बैठक होणार आहे. ठाण्यातील 900 खाटांच्या सुपर स्पेशालिटी सिव्हिल रुग्णालयाचा आढावा घेतला जाणार आहे आणि दुर्गम भागातील रुग्णालयांची अवस्था आणि सुविधांचा आढावा देखील यातून घेतला जाणार आहे. त्या दिवशीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या 900 खाटांच्या हॉस्पिटलबाबत सांगितलं होतं आणि तशी घोषणा केली होती आणि त्याचा आढावा ते आज घेणार आहेत आणि त्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटील आईविषयी बोलताना भावूक झाल्याचं पाहायला मिळालंय. माझी आई कशी दिसायची हे सुद्धा मला माहित नाही. माझ्याकडे आईचा फोटोही नाही. गल्लीतील महिला मला सांगायच्या, तुझी आई अशी दिसायची, तुझी आई तशी दिसायची. असं भावनिक किस्सा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलाय. मला 3 आई आहेत. एक जन्म देणारी, दुसरी जिने मला वाढवलंय आणि तिसरी म्हणजे वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर आलेली आई. आईविषयी सांगताना गुलाबराव पाटील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. आई वडिलांची माया ही जगात कोणीच घेऊ शकत नाही. म्हणजे मला आठवते ज्यावेळेस मला पोलिसांनी पकडलं आणि मला जेलमध्ये जायचं होतं, तेव्हा मी आईला सांगून गेलो होतो आजच्या दिवशी सकाळी. म्हणजे मी आता जातो, मला पकड वारंट होता तेव्हा एक केस मध्ये, सगळ्यांना माहिती आहे.
सकाळी मला पकडलं आणि संध्याकाळी आई वागली. हे आपल्या सगळ्या जिल्ह्याला माहिती. म्हणजे आम्ही हे जे करतो हे सहज शो प्रसिद्धी. काही लोक तर एक दोन गोष्टी केल्या की एवढी प्रसिद्धी करतात की त्याचा अंदाज नसतो. पण आम्ही जे करतो हे आमच्यावरही बरेच प्रसंग असे आयुष्यात आलेले आहेत की ते करण्याचा प्रयत्न करत असतो. सांगायला काही अडचणी. आमची आई PSI ची पत्नी असताना सुद्धा आमच्याकडे त्यावेळेस 50-60 एकर जमीन होती आणि मला शेतीचं माहिती कारण तिथे फौजदार बाबा जायचे तिथे मी जायचो. त्यांची पत्नी तिथे माझी शाळा. माझी 5वी इंग्लिश मीडियम स्कूल बडगावला झाली. मी सावल्याला शिकलो, आडावला शिकलो. मुक्ताई. प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. राजूर बहुला परिसरात मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचं वाहन अडवलं. दातीर यांना कारमधून बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. लाकडी दंडुकानं देखील मारहाण करण्यात आली आणि त्यामुळे दातीर हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांकडून दातीर यांच्या कारची सुद्धा तोडफोड करण्यात आली. जखमी दातीर यांच्यावर सध्या मुंबई नाका परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र हा हल्ला नेमका कोणी आणि कशासाठी केला याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पुण्यात खड्ड्यानं 11 वर्षीय मुलाचा बळी घेतलाय. हिंजवडी महाळुंगे रस्त्यावर खड्ड्यामुळे दुचाकी घसरली. रस्त्यात खड्डा आला आणि या मुलाची सगळी स्वप्न क्षणात उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यात सध्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनलाय. महाराष्ट्राच्या विविध भागात पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक निष्पाप नागरिकांना या खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक लोक जखमी होत आहेत आणि दररोज या घटना घडत आहेत. आता पुण्यात हिंजवडी येथे खड्ड्यांमुळे एका 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय. सोमवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हिंजवडी महाळुंगेत खराब रस्त्यांमुळे एका 11 वर्षीय मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत आणि ही संपूर्ण अपघाताची घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. LS मराठीच्या स्क्रीनवर ही CCTVची दृश्य तुम्ही पाहू शकता. खड्ड्यांमुळे एका 11 वर्षीय निष्पाप जीवाचा प्राण गेलाय. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा असमतोल पाहायला मिळतोय. खरीप पिकांचं यामुळे मोठं नुकसान झालंय आणि 5% पेरणी अपूर्ण आहे. विजय दादरमधील राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक. जळगाव जामोद तालुक्यातील सनगावच्या शिरपेचात मानाचा तुरा. जालन्यात गलाटी धरणाच्या पाणी प्रश्नासाठी डाव्या कालव्यात उतरून अनोखा आंदोलन. धरणात पाणी उपलब्ध करून धाबे आंदोलकांची अनोखी मागणी. हिंगोली परभणीतील येलदरी धरण 51% भरलं. सध्या मुख्य दरवाजे बंद. धरणातून कोणताही पाण्याचा विसर्ग सुरू नाही. परभणीत दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीवर चाकूनं वार. चाकू हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीच्या गंगाखेडमध्ये ट्रॅक्टरच्या धडकेत युवक ठार. गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. नांदेडच्या बसस्थानक परिसरात हत्येची घटना घडल्यानं खळबळ. जुन्या भांडणाच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. 2 संशयित आरोपींना अटक. MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांना 12 दिवसांनी जामीन. पटेलवर निदा खानला आपल्या घरामध्ये आश्रय दिल्याचा आरोप. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांची मोठी कारवाईत 242 ग्रॅम गांजा जप्त. ब्ल्यू स्कायवॉक खाली गांजा विक्रीचा प्रयत्न. पुणे पंढरपूर मार्गावरील स्कॉर्पिओ वाहन रिव्हर्स घेताना मागील चाक खचलं. जेजुरीत RCC ड्रेनेजच्या कामावर प्रश्नचिन्ह. जालन्याच्या परतूर राष्ट्रीय महामार्गावर 2 दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक. अपघातात दोघांचा मृत्यू. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. संजय राऊत पत्रकार परिषद घेत आहेत. थेट जाऊयात. त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची आवश्यकता आहे असं ते सांगतात. त्यांच्या सहकार्यांना सांगतात. आणि काल सुद्धा 100% त्यांनी देवेंद्रजींना सांगितलेलं असणार.
मग ते रिकामटेकडे आहेत का? देवेंद्रजी हळूहळू इकडलं काम आवरतील आणि दिल्लीत जातील. आवरावर करावी लागते ना घर, जेव्हा आपण बदलतो. आता महाराष्ट्रातून अनेक लोक दिल्लीला गेलेले आम्ही पाहिलेले आहेत. यशवंतराव चव्हाणांपासून विलासराव देशमुख असतील, शंकरराव चव्हाण असतील, गोपीनाथराव मुंडे असतील. मग मूळ घर आवरावं लागतं, त्याला थोडा वेळ घ्यावा लागतो, स्थिरसावर करावं लागतं, आपापल्या माणसांची व्यवस्था करावी लागते, कुटुंबाची व्यवस्था करावी लागते. पण देवेंद्रजींना राष्ट्र साथ घालत आहे आणि ते जे म्हणतात मी इथेच राहणार, तुमची खूप इच्छा असेल पण तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ढकलतायत त्याचं काय? तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही दिल्लीत जावं यासाठी देव पाण्यात घालून बसलेले आहेत. मी चांगल्या भावनेने बोलतोय, आमच्या सद्भावना आहेत, आमच्या त्यांच्याविषयी सद्भावना आहेत की महाराष्ट्रातल्या नेत्यांना राष्ट्राचं नेतृत्व करावं, हे आमच्या सद्भावना आहेत. म्हणजे तुमच्या बरोबर आहेत त्या त्यांच्या सद्भावना नाहीत. ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही बसतोय. असे बरेच लोक आहेत. जसे ते देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटतात तसे काही लोक अमित शहाना भेटतात जाऊन सारखे. आता त्यांना तुम्ही दिल्लीत घेताय, आता तरी माझं करा. हे मला माहिती आहे, यांच्यापेक्षा दिल्ली मला जास्त माहिती आहे कुठे काय आहे ते. जसे राऊत साहेब, फडणवीसांचं एक विधान होतं जे अत्यंत प्रचलित आणि प्रसिद्ध झालं, ज्यात ते म्हणायचे की मी पुन्हा येईन. हो हो सारखं म्हणायचे मी पुन्हा येईन आणि ते पुन्हा आलं. नाही आता ते म्हणतायत की मी इथेच राहीन. इथेच राहील म्हणजे तिथेच राहणार नाहीत. ते जेव्हा म्हटले मी पुन्हा येईन तेव्हा ते पुन्हा आले नाहीत, लक्षात घ्या. ते जेव्हा म्हणत होते मी पुन्हा येईन तेव्हा ते पुन्हा आले का? नाही, ते पुन्हा आले नाहीत. त्यांना पुन्हा येण्यासाठी शिवसेना फोडावी लागली, राज्यपालाला इकडला मॅनेज करावं लागलं, 50-50 कोटीला माणसं विकत घ्यावी लागली, एकनाथ शिंदेना लालच द्यावी लागली मुख्यमंत्री पदाची. मुख्यमंत्री म्हणून शिंदे आले, ते नाही आले. तर त्यांचं जे म्हणणं आहे मी असं म्हणालो आणि ते पुन्हा आले नाही. पण मग मी इथेच राहीन यासाठी त्यांना काय करावं लागेल? नाही, ते इथेच राहणं अवघड आहे. मी काय आम्ही त्यांच्या वाईटावर टपलो नाही, उलट ते आम्हाला इथे हवे. पण त्यांना राष्ट्र साथ घालतंय ना, राष्ट्र पुकारते, राष्ट्र की पुकार आहे. एक म्हटलं तर की 21 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. बघा, देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्यांना सामावून घेण्यासाठी, मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी, विस्तारासाठी 1 तास ही पुरेसा असतो. आता 4 मंत्री घेतलेत म्हणून 5वा घ्यायचा नाही 2 दिवसांनी असं काय संविधानात लिहिलेलं नाही. एक राष्ट्रपतीला किंवा राज्यपालाला पत्र पाठवायचं असतं, यांना शपथ द्यायची, असे पूर्वी झालेले आहेत कार्यक्रम. त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळं. नाही, पण शक्यता आहे की धर्मेंद्र प्रधान यांचं कमबॅक होऊ मला माहित नाही त्याच्याविषयी. जर रिशफल झालं काही. बघा, धर्मेंद्र प्रधान हे त्यांच्या शिक्षण खात्यामध्ये उत्तम प्रकारे काम करू शकले नाही, त्याच्यामुळे या देशामध्ये एक आंदोलन त्यांच्या विरोधात उभं राहिलं आणि म्हणून त्यांना त्या दबावाखाली प्रधानमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि त्या राजीनाम्याला अद्याप 1 महिनाही पूर्ण झालेला नाही. अशा वेळेला धर्मेंद्र प्रधान यांना परत घ्यायचं असेल तर देशातल्या युवकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. त्यांना कोणतं खातं तुम्ही देणार आहात काय? शेवटी हा त्या प्रधानमंत्र्यांचा अधिकार आहे. प्रधानमंत्र्यांना जर तरुणांच्या जखमेवर मीठ चोळायचं असेल आणि वातावरणाचा परत भडका उडवायचा असेल तर प्रधानमंत्री हे करू शकतात, भारतीय जनता पक्ष हे करू शकतात. पण एक जेनझींचं आंदोलन आणि आता 7 राज्यांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत, ज्यात सगळ्यात मोठी निवडणूक उत्तर प्रदेशाची. बरं, त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही अंतर्गत फेरबदल झालेले आहेत. नितीन नवीन यांची नवी टीम समोर आली आहे, ज्यात महाराष्ट्रातले 3 चेहरे आहेत. विनोद तावडेंना पुन्हा सरचिटणीस केलं गेलेलं आहे, भारती पवार उपाध्यक्ष आहेत, पियुष गोयल यांना खजिनदार केलेलं जे आहे. मोजके संघटनेच्या दृष्टीनं शहाणे लोक मी त्या टीम मध्ये बघतोय त्याच्यात विनोद तावडे आहेत, ज्यांनी संघटनेचं प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून असे इतर काही लोक असू शकतात, म्हणजे मला माहिती आहे संघटनेतले लोक आहेत. आता राष्ट्रीय अध्यक्ष जो असतो कोणत्याही पक्षाचा, तो त्यांची एक टीम नवीन बनवतो आणि त्यांच्याबरोबर काम करतो. जशी JP नड्डाजींची होती, त्याच्या आधी व्यंकय्या नायडूंची असेल. आपापल्या पद्धतीनं लोक काम करतात, त्याच्यावरती आपण मत व्यक्त करणं बरोबर नाही. त्याबद्दल दिल्लीत सुप्रीम कोर्टामध्ये आज परत सुनावणी होते. युक्तिवाद परत आज आमचा युक्तिवाद संपेल. आज कपिल सिब्बल, त्यानंतर अर्धा पाऊण तास देवदत्त कामत, हे 2 वरिष्ठ आमचे जे वकील आहेत, ते आज आमचा युक्तिवाद संपवतील. आणि त्यानंतर समोरचे जे लोक आहेत फुटीर गट, ते वेळ घेतील आणि त्यांचं साधारण 4 ते 5 दिवस त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट देईल आणि मग क्लोज फॉर ऑर्डर राहील निर्णयासाठी. आणि साधारण 1.5 महिन्याच्या दरम्यान, 1-1.5 महिन्यात तेवढा वेळ लागतो, कारण हा खटला अत्यंत महत्वाचा आहे, ऐतिहासिक आहे, माइलस्टोन जजमेंट असेल, तर त्यासाठी त्यांना 1-1.5 महिना लागेल असं वाटतंय मला. भारतीय जनता पार्टीप्रमाणे आपला दिमागी नक्सल चांगली गोष्ट आहे. प्रधानमंत्री एक नवीन विषय जनतेला देत आहेत, राजकारण्यांना देत आहेत, चांगली गोष्ट आहे. सर, काल तुम्ही नाशिक दौरा केला, रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी केली. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकचा दौरा करतायत. बरं, कुंभमेळ्यांच्या कामाच्या संदर्भातल्या काही तक्रारी किंवा आढावा आहे, किंवा कदाचित नाशिकच्या रस्त्यांची दुरावस्था या संदर्भातली त्यांनी साधारण सरकारी तिजोरीतून 25 ते 30 कोटीचे धनादेश घेऊन जावेत. नाशिकच्या खड्ड्यामुळे जे 12 लोक मृत्यू पावलेले आहेत, त्यांना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये द्यावे. जे जखमी आहेत त्यांना 50-50 लाख रुपये द्यावेत, अशी आमची मागणी कालच्या मोर्चामध्ये झालेली आहे. देवेंद्रजींना नाशिकमध्ये जायची इच्छा झाली, सुबुद्धी झाली, याबद्दल आम्ही प्रभू श्रीरामाचे आभार मानतो. त्यांनी खरोखर रस्ते बघावेत. मखमलाबाद रोडला जाऊन यावं, ताफा घेऊन जाऊ नये, 2च गाड्या घेऊन जावं, महापौरांना घेऊन जावं आणि आयुक्तांना घेऊन जावं, मखमलाबाद रोडला, त्र्यंबक रोडला जावं. आणि या महाराष्ट्रामध्ये आपण काय विकास केलाय हे स्वतःच्या ह्याच देही ह्याची डोळा पाहावं आणि चेक न्यायला विसरू नयेत. नुकसान भरपाईचे 12 लोकांनी नाशिकमध्ये, तुम्ही दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये फक्त खड्ड्यामध्ये जीव गमावलेले 12 आणि 50च्या पेक्षा जास्त लोक हे कायमचे जायबंदी झाले. याला आम्ही 302चा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मानतो. महापालिकेच्या महापौरांवरती आणि आयुक्तांवरती आणि कुंभमेळा आयुक्तांवरती हे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. त्याशिवाय या महाराष्ट्राला शिस्त लागणार नाही. चला, कालच्या परिवहन विभागाच्या गडकरीतल्या कार्यक्रमामध्ये 2 गोष्टी झाल्या. एक तर वंदे मातरम चुकीचं लावलं गेलं, त्याच्यामुळे अनेकांनी त्याला थांबवलं. मग ते बरोबर वंदे मातरम जे ते लावलं नाही, बॉलिवूडचं वंदे मातरम लावलं गेलं. दुसरं एक गोष्ट आली ती म्हणजे पुन्हा एकदा शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या जो परिवहन विभागाचा कार्यक्रम होता, त्यामध्ये एकही भाजपचा नेता नव्हता. याच्या आधी देखील डोंबिवलीतल्या कार्यक्रमात नव्हते. त्याच्या आधी असे ही सलग रांग लागलेली आहे शिवसेनेच्या. मालिका आहे अपमानाची. ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि मिंदे गटामध्ये हे फूट स्पष्ट दिसते. जिथे मिंदे गट आहे तिथे भाजपा नाही, जिथे भाजपा आहे तिथे मिंदे गट नाही. हे आता नवीन राहिलेलं नाही. ही दरी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे ते दरे गावात जातात. या दरीमुळे. आणि वंदे मातरम चुकीचं लावलं त्याबद्दल त्यांचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. राष्ट्रगानाचा अपमान करण्यासंदर्भात एक विधेयक अमित शहा यांनी संसदेमध्ये मंजूर करून घेतलं. यापुढे जो वंदे मातरमचा अपमान करेल त्याला 7 वर्षाची सजा. अशा प्रकारचा कायदा कालच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सरकारने मंजूर केल्यावरती ही पहिली केस आहे. जरी पहिली केस असेल तर एक आदर्श कायद्याचं पालन करणारं सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी
वंदे मातरमचा जो काल अपमान झाला आपण म्हणताय त्या कार्यक्रमात, ताबडतोब त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. मग कायदा कोणासाठी येतो? कशाला कायदा केलाय तुम्ही? हा? एकनाथ शिंदे तर हे BJP काँग्रेसमध्ये किती जाणार- एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते अशा प्रकारचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं गेलं. त्यानंतर काल विष्णू दरवाई यांनी देखील त्याचा पुनरुच्चार केला. बघा, एकनाथ शिंदे यांनी बरीच चाचपणी केली वेगळ्या वेगळ्या मार्गाने. जेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा अहमद पटेल यांच्या माध्यमातून ते दिल्लीमध्ये अशा बैठका घेत होते, हे आमच्या कानावर आलं होतं. आता एकनाथ शिंदेची मानसिकता आपण नंतर पाहिजे भाजपला गेले. त्यांना काय करून सत्तेत जायचं होतं. आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या आणि सरकारमधल्या अंतस्थ वर्तुळातल्या असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त माहिती होती आणि त्याच माध्यमातून ती माहिती आमच्याकडे येत होती. आणि तेव्हाही ते दिल्लीमध्ये रात्रीचाच त्यांचा प्रवास असायचा. ते कोणाच्या गाडीतून जात होते, काय होते, ही सगळी माहिती तेव्हाही आमच्याकडे होती. पण आता ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले आहेत, अमित शहा त्या पक्षात गेलेले आहेत. कुंभमेळ्याच्या कामाचा आता बनावट वर्क ऑर्डर लेवलची माहिती त्याच्यावर काल बोललो मी. चला, थँक्यू, बोलिए. बीजेपी की नई टीम तैयार हो रही है, सर क्या कहना है? स्वीटी ने कम देखिए, बात ऐसे है, किसका कमबैक होता है, किसको बाहर निकाला जाता है, ये उस पार्टी का एक अंदरूनी मामला होता है, संगठन का. उस बारे में किसी और पार्टी के लोगों ने बात करना ठीक नहीं है. भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष है नितिन नवीन जी. नवीन का मतलब मराठी में होता है न्यू. अब नए नए आए हैं तो उनकी नई नई टीम बनेगी. अब वो क्या चमत्कार करते हैं वो देख लेंगे. कुछ पुराने लोग आए हैं, जिसको निकाला था, स्मृति जी को वापस चांस मिला है, राम माधव जी को चांस मिला है, विनोद तावड़े जी हमारे हैं उसमें. सबसे अनुभवी व्यक्ति अगर कोई होगी तो विनोद तावड़े है उसमें. संगठन के बारे में देख लेंगे, संगठन है उनका. सवाल उठाया जा हाँ? रहा है, कप्तान पे ही सवाल उठाया जा रहा है. टीम चेंज की पर कप्तान पे भी सवाल उठा हुआ है. आप कप्तान कौन है? नितिन नवीन जी है ना. कौन है आप मुझे बताइए ना. कप्तान कौन है बताइए ना. आप किसको कप्तान मानते हैं? मोदी जी. मोदी जी 2029 से पहले कप्तानी चेंज हो तो जाएगी. दिमागी नस्लवाद जो बताया गया है इस पर क्या? दिमागी नक्सलवाद एक जिसके दिमाग से आया है, चाहे प्रधानमंत्री हो या प्रधानमंत्री को स्पीच लिखकर देने वाले हो, उनके दिमाग के बारे में देश को बहुत चिंता है. उनका दिमाग ठीक है क्या नहीं वो देखना पड़ेगा. अगर ठीक नहीं है तो उनके दिमाग पर सर्जरी करनी पड़ेगी. इस देश के युवाओं को, पढ़े लिखे लोगों को आप दिमागी नक्सलवाद बोलते हो, ये कहाँ से आता है ये सब? कभी कॉकरोच बोलते हो, कभी दिमागी नक्सलवादी बोलते हो, कुछ और क्या बोलते हो. आपका दिमाग ठीक नहीं है. सर इलेक्शन कमीशन की तारीफ की जाएगी ट्रम्प के द्वारा. अरे छोड़ो, झूठी है. मंत्र्यांचे अधिकार रद्द करण्याचा पुन्हा एकदा अधिकार जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे. 2022 नंतर मंत्र्यांनी जे काही अधिकार घेतलेले आहेत. खासदार संजय राऊतांची ही पत्रकार परिषद होती. त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केलाय. आता वेळ झाली आहे बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा LS मराठी.